ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाबद्दल जागतिक स्तरावर एक मजबूत संदेश दिला आहे असं सांगत देशाचं संरक्षण निर्णय आता राष्ट्रीय हितासाठी योग्य आणि आवश्यक असलेल्या गोष्टींवर आधारित आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। महात्मा गांधी आणि महान संत श्री नारायण गुरु यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। भारतीय नागरिकांना इजा पोहोचवणाऱ्यांना कोणतीही जागा सुरक्षित नाही हे भारतानं दाखवून दिलं आहे असं त्यांनी सांगितलं। भारताचं परदेशी शस्त्रास्त्रांच्या आयातीवरील अवलंबित्व सातत्यानं कमी होत आहे। देश संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक आत्मनिर्भर होत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। भारतीय सशस्त्र दलांनी स्वदेशी शस्त्रांचा वापर करून केवळ 22 मिनिटात शत्रूला शरणागती पत्करायला भाग पाडलं असं ते म्हणाले। भारतीय बनावटीच्या संरक्षण उपकरणांना लवकरच जागतिक मान्यता मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। क्या है ऑपरेशन सिंदूर? ऑपरेशन सिंदूर आतंकवाद के खिलाफ भारत की कठोर नीति को दुनिया के सामने एकदम स्पष्ट कर दिया है। हमने दिखा दिया है कि भारतीयों का खून बहाने वाले आतंकियों के लिए कोई भी ठिकाना सुरक्षित नहीं है। साथियों, आज का भारत देश हित में जो भी हो सकता है और जो भी सही है उसके हिसाब से कदम उठाता है। श्री नारायण गुरूंची तत्व ही मानवजातीसाठी मोठी संपत्ती असून देश आणि समाजसेवा करणाऱ्यांसाठी नारायण गुरु हे दीपस्तंभासारखे आहेत असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं। आजही वंचित आणि शोषित समाजासाठी एखादा मोठा निर्णय घेताना नारायण गुरूंचं नेहमी स्मरण होतं असं त्यांनी सांगितलं। महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरु यांच्यातील ऐतिहासिक संवादांना आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ नवा मार्ग दाखवला इतकंच नाही तर स्वातंत्र्याच्या ध्येयाला आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला एक ठोस अर्थ दिला असं ते म्हणाले। 100 वर्षांपूर्वी नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक असल्याचं ते म्हणाले। ही भेट सामाजिक समरसता आणि विकसित भारताच्या एकत्रित उद्दिष्टपूर्तीसाठी ऊर्जेचा स्रोत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं। नारायण गुरु के आदर्श पूरी मानवता के लिए बहुत बड़ी पूंजी है। जो लोग देश और समाज की सेवा के संकल्प पर काम करते हैं, श्री नारायण गुरु उनके लिए प्रकाश स्तंभ की तरह है। नारायण गुरूंनी सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त अशा समाजाची कल्पना केली होती। याच मार्गाने आज देश योजनांची 100% अंमलबजावणी करत भेदभावाची प्रत्येक शक्यता दूर करण्याचं काम करत आहे असं पंतप्रधान म्हणाले। स्किल इंडिया सारखं अभियान तरुणांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवत आहे असं सांगत भारताला सक्षम बनवण्यासाठी आर्थिक, सामाजिक, लष्करी अशा प्रत्येक आघाडीवर नेतृत्व करत भारत वाटचाल करत आहे असं पंतप्रधान म्हणाले। महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरु यांच्यात 12 मार्च 1925ला शिवगिरी मठात ही ऐतिहासिक चर्चा झाली होती। यात अस्पृश्यता निवारण हा महत्त्वाचा विषय होता।